आभार मानतो हर्षदचे, कारण हर्षदने इन्व्हाइट केला आणि तो मान राखून आमच्या या ग्रामदेवतेच्या इथे एक आमची जी काही प्रथा असणार, म्हणजे प्रत्येक गावची जी प्रथा असते चालीरूढी. नमस्कार मित्रांनो, मी हर्षद चव्हाण तुम्ही स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवर हर्षद चव्हाणच्या नावाने. तर तुम्हाला माहिती आहे गावागावात जत्रा सुरू झालेल्या आहेत. अशाच या गावाला आपण भेट देणार आहोत, तर ते म्हणजे कट्टापेंडूर या ठिकाणी. तर आज दिनांक 5/12/2023 रोजी आज श्रीदेव वेताळ व श्रीदेवी सातेरी मंदिराचा वार्षिक जत्रोत्सव आहे, तो पाहण्यासाठी आपण चाललो आहे. तर माझ्यासोबत आता देवेश आहे आणि आपल्याला आज खास इन्व्हाइट केलं ते म्हणजे सुयोगने जत्रा एक्सप्लोर करण्यासाठी. तर आपण तिथे जाऊया आणि सुयोगची पण भेट घेऊया. तर आपल्याला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आपण त्यावेळेला थेट मंदिरामध्ये चला. नमस्कार मंडळी, आता आपण पोहोचलोय श्रीदेव वेताळ मंदिरामध्ये आणि तुम्ही पाहू शकता हे प्रवेशद्वार आहे आणि प्रवेशद्वाराला एंट्रन्स करतात ती अशी दुकानं लागली आहेत आणि आता आपण आतमध्ये जाऊया. हे बघा सुंदर असं मंदिर श्रीदेव वेताळचं आणि सुंदर अशी लाइटिंग केलेली आहे इकडे. आता आपण पोहोचलोय श्रीदेव वेताळच्या मंदिरामध्ये.
स्वास्वाङ्कुल देवताञ्च कमला शारदा वन्दे कृष्णविवाहकौ सुखमिदौ हेतो हरौ वन्दे पुनानुवर्णनपरिचारिताक्षलये नित्यौ कमलापते यदुपते सीतापते श्रीपते वैकुंठा निचरा चरा चरपते
सांगायचं म्हणजे आपला एक युट्यूबर भेटला आहे सुयोग म्हणून. तर सुयोगलाच विचारूया की आजच्या जत्रेचं स्वरूप काय आहे. जरा सांग सुयोग सांगते आजच्या जत्रेचं स्वरूप काय आहे. तर सर्वप्रथम मी आभार मानतो हर्षदचे, कारण हर्षदने इन्व्हाइट केला आणि तो मान राखून आमच्या या ग्रामदेवतेच्या इथे एक आमची जी काही प्रथा असणार म्हणजे प्रत्येक गावची जी प्रथा असते चालीरूढी परंपरेनुसारही बदलत असते आणि आमच्या गावची प्रथा आहे जशी मी आमच्या जगासमोर सांगण्या म्हणजे दाखवण्याचा एक प्रयत्न करतो. तसंच मी हर्षदला सुद्धा एक इन्व्हाइट केला आणि तो आमच्या गावामध्ये आला तर सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो. आणि त्याचबरोबर मित्रांनो आमच्या जी ग्रामदेवता आहे ती म्हणजे श्रीदेव वेताळ आणि श्रीदेव सातेरी आणि त्याचबरोबर आमच्या इथे ना 2 ह्या जत्रा असतात. पहिली जत्रा म्हणजे 3 मानकऱ्यांची जत्रा असते आणि दुसरी ती म्हणजे 12-5 मानकऱ्यांची जत्रा असते राठीची आणि ती म्हणजे आज आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो आमच्या या जत्रेचं स्वरूप असं असतं की सर्वप्रथम आपल्या मंदिरामध्ये आलेल्या भाविकांनाही दर्शन दिलं जातं. नवस असतील कोणाचे ते नवस पेरले जातात, नवस केले जातात आणि त्याचबरोबर त्यानंतर पुराण वाचन असतं आणि पुराण वाचन झाल्यानंतर जे पालखी सोहळा असतो आणि या मंदिराला 5 फेऱ्या पूर्ण केल्या जातात म्हणजे प्रदक्षिणा पूर्ण केल्या जातात आणि त्यानंतर मंदिरामध्ये आल्यानंतर जी पालखी प्रदक्षिणाची जी प्रथा आहे ती त्या ठिकाणी पार पाडली जाते. आणि त्यानंतर आपलं दहिकाला म्हटल्यानंतर गाडग्याची जत्रा ही बोललीच जाते त्याला. आणि गाडग्याची जत्रा म्हणजे काय आता थोड्याच वेळात वालावडकर दशावतार नाट्यमंडळांचा पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ चितूकाजींचा नाट्यप्रयोग असतो तो या ठिकाणी पार पाडला जाणार आहे. आणि सकाळी पहाटे जो प्रयोग संपल्यानंतर ही गाडग्याची जत्रा असते. ही गाडग्याची जत्रा काय असते तर ती आपल्याला सकाळच्या वेळी आपल्याला बघायला भेटेल. आता हर्षद थांबला तर नक्कीच त्यालाही बघता येईल, पण माझ्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच मी तुम्हाला दाखवण्याचा एक प्रयत्न करेन. कारण आमच्या गावातले जेवढे काही जानेवारीपासून ते डिसेंबरपर्यंत जेवढे सण उत्सव होत असतात ते नक्कीच मी जगासमोर घेऊन आणण्याचा छोटासा प्रयत्न करत असतो. आणि हर्षदचे परत एकदा धन्यवाद मानते. तर मित्रांनो बघितलं असेल की खूप सुंदररित्या आता सुयोगने आपल्याला जत्रेचं स्वरूप सांगितलेलं आहे. तर धन्यवाद तुझे पुन्हा एकदा की आपल्या चॅनलद्वारे तू आलास आणि आपल्याला एक सुंदर माहिती सांगितली. तर आता बघूया पुढे काय होतं ते. मित्रांनो आता फायनली ब्लॉग एंड करायची वेळ झाली आहे. तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं श्रीदेव वेताळ मंदिर कट्टापेंडूर या ठिकाणी आपण गेलेलो. त्याचा वार्षिक जत्रोत्सव होता तो खूप सुंदररित्या पार पडलेला आहे. त्यानंतर ते जत्रेचं सांगायचं स्वरूप म्हणजे काय की जत्रा खूप सुंदर होती, पालखी प्रदर्शना खूप छान होत्या आणि त्यानंतर मंदिरामध्ये केलेले डेकोरेशन खूप सुंदररित्या होती, विद्युत रोषणाई सुद्धा खूप छान होती आणि त्यानंतर वेताळाची मूर्ती सुद्धा खूप सुंदर होती. तुम्ही आवर्जून एकदा ह्या मंदिराला भेट द्या आणि दरवर्षी या जत्रेला या तुम्ही. आणि त्यानंतर या जत्रेला आपल्याला भेटलेला म्हणजे सुयोग भेटला. सुयोगने सुद्धा उत्तररित्या आपल्याला माहिती सांगितलेली आहे जत्रेबद्दल. आणि तुम्हाला एवढंच आहे आपल्या व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा युट्यूब चॅनलला हर्षद चव्हाणच्या नावाने. तोपर्यंत भेटू आपण नवीन व्हिडिओ. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, काळजी घ्या.